हॅलो गाईज, सो आज आहे रविवार आणि आम्ही झालो आहे तयार अशा ठिकाणी जायला जिथे गुफांचा समूह आहे. सो खाऊन पिऊन आणि मोबाईल चार्ज करून आम्ही निघालो आहे आता. आत्ता वाजल्यात सकाळची 11. सो आम्ही ज्या ठिकाणी जातोय ना त्याचं नाव आहे कार्ला केव्स. तुम्ही हे ऐकलंच असेल आणि त्याच बाजूला एक छान असं मंदिर सुद्धा आहे. आणि हे जे मंदिर आहे ते आहे एकविरा देवीचे. त्यामुळे इथे खूप गर्दी होती कारण आज रविवार पण होता. इथे गेल्यानंतर तुम्हाला 20 रुपये तिकीट सुद्धा असेल, जे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मिळू शकतं. प्राचीन शैलगृहांमध्ये अतिशय सुप्रसिद्ध असलेले असे हे बौद्ध केंद्रांपैकी एक आहे. इथे एकूण 3 गुफा आहेत, त्यामधली ही एक गुफा. आज आहे माझ्या ऑफिसमध्ये फन फ्रायडे आणि त्यासाठी छान छान नवीन नवीन टी शर्ट सुद्धा मिळालेत. मला क्रिकेटमधला सी सुद्धा माहीत नाही, तरीही खेळायला जाणार आहे. आत्ता वाजले रात्रीचे 11 आणि आम्ही आलो धुरंधर बघायला. هيا سوي رقصة ويا جيب لي واحد كرك يلا ويا طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة تاعك رقصة البطريق ولا ستة ايوه يا اخي بوس عندي خد فصل. नेहमीच आम्ही करतो झेप्टोवरनं ऑर्डर, पण आज आम्ही केलं होतं बिग बास्केटवरनं ऑर्डर. त्यामध्ये बटाटे, आणखी टोमॅटो आणि पालक, पण त्याचसोबत आम्हाला हे अंडे सुद्धा ऑर्डर करायचे होते. ओ वाव, याचे पॅकेजिंग बघा किती छान आहे. म्हणजे हे नंतर आम्ही बाहेरून अंडे आणल्यावर हे ते ठेवायला सुद्धा यूज करू शकतो. आणि मी माझ्यासाठी बनवलेल्या होत्या फोडणीच्या शेवड्या, कारण आपण काही ते अंडे बिंडे खात नाही. आणि अंड्यावाले लोकही आपल्यासाठी बनवत होते अंडे. पण आपण आपल्या घरचे चांगले भांडे अंड्यावाल्या लोकांना काही खायला देत नाही. त्याच्यामुळे ते असे एका प्लेटमध्ये हातात चपाती घेऊन असे खात असतात नेहमीच. आणि आज यांनी माझ्यासाठी मुलचंदमधून एक छान अशी काळी साडी आणली आहे संक्रांतीसाठी. हीच ती साडी जी मुलचंदच्या गर्दीत जाऊन आमच्या ह्यांनी माझ्यासाठी घेऊन आलेत. सो चला आपण ही घालून बघूयात आणि सासूबाईंना व्हिडिओ कॉल सुद्धा करूयात. मग माझ्या मम्मीला आणि सासूबाईंना व्हिडिओ कॉल केला. दोघीही ऑफलाईन होत्या, त्याच्यामुळे कोणीच फोन उचलला नाही. पण त्यानंतर त्यांचा स्वतःहून कॉल आला आणि मी छान छान अशी मटकत मटकत साडी दाखवली. ही साडी आम्हाला मुलचंदमध्ये 1300ला मिळाली होती आणि यासोबत एक पेटीकोटसुद्धा फ्री आलेला होता. आज परत आम्ही तुळशीबागेत आलोय कारण त्या साडीवरती रेडीमेड ब्लाऊज हवा होता म्हणून. सो गणपती बाप्पांचं छान छान दर्शन घेऊन आम्ही आमचं ब्लाऊज शोधण्याच्या कामाला लागलो. आणि माझ्या नवऱ्याने खराडीहून येताना हे छान असे कुठल्या तरी मार्केटमधनं मटके आणलेत. हे आम्ही आत्ता अनबॉक्सिंग करतोय. साडी झाली, ब्लाऊज झालं, मटके झाले. आत्ता फक्त बाकी होती ती हलव्याची ज्वेलरी, जी मी शोधली खूप, पण मला माझ्या मनासारखी नाही मिळाली. त्याच्यामुळे माझे हे हळदीचे मी दागिने घेऊन आलेले होते घरून. सो मी त्याला फक्त 10 रुपयाचे हे आम्ही तिकडे तुळशीबागेतून गणपतीजवळनं हलवे आणले होते आणि ते आता मी याला लावत बसली आहे. रात्रीचे 1 वाजलेत आत्ता. मला वाटलं नव्हतं हे सक्सेस होईल, पण हे खूप सुंदर दिसते. सो आम्हाला आता जेवल्यानंतर थोड्या वेळाने संक्रांतीचे फोटो काढायला जायचं होतं. त्याच्यामुळे आम्हाला हे मटके आणि हे सगळं रेडी करायचं होतं. सो यात फक्त हरभरा राहिला आहे, तो आम्ही टाकून आता निघूयात. छोटे छोटे तिळाचे लाडू हवेत म्हणून मी बनवायला घेतले, पण हे काही जमणार नाही असं वाटतंय मला जाईपर्यंत. आणि आज मी जेवायला बनवली होती कोफ्त्याची भाजी आणि कढी. मला तर आधीच साडी नेसता येत नाही आणि या ब्लाऊज पीसमुळे मला आणखीच नव्हते जमत. त्याच्यामुळे मी हे पहिले आधी कापून घेतलं. आणि हो, तुम्हाला माझा लुक बघायचा असेल तर प्लीज सेम इंस्टाग्राम चॅनलचं नाव आहे, त्याला फॉलो करा आणि नक्की हा व्हिडिओ बघा. नवऱ्याला आधीच सांगितलं होतं की तुम्हाला ब्लॅक शर्ट लागणार आहे, त्याच्यामुळे त्याने त्याच्या ऑफिसच्या पार्टीमध्येच ब्लॅक शर्ट घेऊन ठेवलं होतं. ते फक्त मी आता प्रेस करत होते आणि त्यानंतर आम्ही रेडी होऊन एका मंदिरात जाणार आहोत. इथे जवळच्या पाषाणच्या मंदिरात जाणार आहोत. सोमेश्वर मंदिर त्याचं नाव. आवडे का घेऊन आलेत ते आता वाया जात आहेत. मला खेचायला वेळ नाही म्हणून आम्ही आत्ता रात्री 12 वाजता हे आवडे खेचायला बसलोय. त्यानंतर नेक्स्ट डे आम्ही लेन्सकार्टला गेलेलो. तिथे आम्ही एक गॉगल घेतलाय. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तो दाखवते. सो आज आपण जातोय आहेत 12व्या शतकातील अशा एका मंदिरात, ज्याची स्थापना केली आहे पांडवांनी. आणि सोबतच इथे एका देवीचे सुद्धा मंदिर आहे. सो गाईज, आज आपण आलेलो आहे श्री बाणेश्वर देवस्थान इथे. आणि हे जे मंदिर आहे हे 12व्या शतकात पांडवांनी त्यांच्या हातातून बनवलेलं आहे. इथं पांडव स्वतः राहिलेले आहेत. तर चला आपण आता आतमध्ये जाऊन शिवलिंगाचं दर्शन घेऊया.
हे जे मंदिर आहे हे बाणेरमध्ये आहे आणि इथून जवळच एक तुकाई देवीचं पण मंदिर आहे. नवरात्रीमध्ये इथे खूप गर्दी असते. सो असे हे भव्य दिव्य मंदिर आहे आणि इथून तुम्हाला संपूर्ण बानेर आणि बालेवाडी बघायला मिळेल. पावसाळ्यात तर आणखी खूप छान दिसतं. आणि आज आहे संक्रांत, सो आमच्याकडे हे 5 मटके होते. त्यात आम्ही ते सुकड्यांची पूजा करत होतो. त्यामध्ये आम्ही घातले होते 5 बोरं, 5 ते गव्हाचे ते उंब्या आणि 5 ऊस आणि गाजर आणि फुलं आणि वाटाण्याच्या बस शेंगा वाटाण्याच्या शेंगा. आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यानंतर आम्ही याची अशी पूजा करून घेतली छान छान. आणि मग नंतर आम्ही छान असा नैवेद्य दाखवला. हे लाडू त्या दिवशी बिघडले होते, पण आज आमच्या सासूबाईंनी छान छान आम्हाला बनवून दिले. आणि ही अशी आमची पूजा झालेली आहे. आणि यासोबतच आम्ही छान छान पुरणपोळीचा पण नैवेद्य दाखवणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही असं पूजा करून घेतली. नंतर तिळगुळ सुद्धा खाऊन घेतलं, म्हणजे देऊन खाऊन घेतलं. आणि त्यानंतर असं पाया पडून घेतलं. आणि नंतर मग सासूबाईंनी आणि आम्ही असं हळदी कुंकू करून घेतलं. आणि नंतर पाया पण पडून घेतलं. आणि आज आहे आमच्याकडे तिळव्याचा कार्यक्रम. सो तुम्ही बघू शकता आम्ही छान असं डेकोरेशन केलं होतं. छान रांगोळीसुद्धा काढली होती. आणि हे असं आम्ही पतंगा लावल्या होत्या छान कलरफुल. त्यासुद्धा फोटोमध्ये खूप छान आल्या आहेत. तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल आमचा तर प्लीज शॉर्ट्समध्ये किंवा इंस्टाग्रामला फॉलो करा. सेम नावाचं चॅनल आहे.